आपण सगळेच नाही का एका अशा नाटकात काम करतोय जे कधीच संपतच नाही आणि जे खूप थकवणारं आहे. गंमत म्हणजे अगदी आरामात असताना सुद्धा आपण आतून कुठेतरी इतरांच्या नजरेत पुरेसे चांगले आहोत का हे सिद्ध करण्याच्या मागे लागलेलो असतो. हे वाक्य बघा, किती खरं वाटतं नाही का? म्हणजे एकटे असतानाही खरा आराम मिळतच नाही. आपण सतत स्वतःला जणू काही इतरांच्याच नजरेतून बघत असतो आणि हो, स्वतःवर टीका करत असतो. पण विचार करा, जर हे सगळं थांबवता आलं तर? हा जो आतला संघर्ष आहे, तो थांबवण्याचा एखादा मार्ग सापडला तर? कसं वाटेल? चला, आजच्या या विवेचनात आपण तोच मार्ग शोधणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, कठोर अंतर्गत टीकाकार. चला याचं मूळ शोधूया. आपल्या आतमध्ये एक आवाज आहे जो सतत आपल्याला दोष देत असतो. कुठून येतो हा आवाज आणि तो इतका प्रभावी का असतो? हा आवाज कसा असतो माहितीये? सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो सुरूच असतो. मी पुरेसं काम करतोय का? मी खरंच चांगला आहे का? किंवा कोणाशी बोलल्यावर मनात विचार येतात, अरे मी काहीतरी चुकीचं बोललो का? आता ते माझ्याबद्दल काय विचार करत असतील? हे सगळे विचार मनात गर्दी करतात. आणि गंमत म्हणजे आपण एकटे असतो ना, तेव्हाही हा टीकाकार आपल्याला शांत बसू देत नाही. आता पुढचा भाग, शांतीमधील 5 अडथळे. तुम्हाला माहितीये, या आतल्या अशांततेवरनं जवळपास 2,500 वर्षांपूर्वी बौद्ध तत्वज्ञानात एक उपाय सांगितला गेलाय आणि त्यांनी याला दोष नाही म्हटलं तर अडथळे असं नाव दिलं. चला तर मग बघूया हे 5 अडथळे नेमके आहेत तरी काय. तर हे 5 अडथळे म्हणजे काय? हे म्हणजे आपल्यात काहीतरी कायमची चूक आहे असं बिलकुल नाही. विचार करा, हे फक्त आकाशातल्या ढगांसारखे आहेत, जे येतात आणि जातात. आणि महत्वाचं म्हणजे त्या ढगांच्या पलीकडे शांतीचा सूर्य नेहमीच असतो, तो कुठेच जात नाही. बरं, हे 5 अडथळे आपल्या रोजच्या आयुष्यात कसे दिसतात ते पाहूया. पहिलं, कामेच्छा, म्हणजे ती कधीही न संपणारी इच्छा, जसं की सोशल मीडियावर तासनतास स्क्रॉल करत राहणं. दुसरं, द्वेष, हा आपला आतला टीकाकार आहे, जो इतरांवर किंवा स्वतःवर हल्ला करतो. ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर येणारा राग आठवा. तिसरं, आळस आणि सुस्ती, म्हणजे महत्वाचं काम समोर असतानाही येणारी ती जडत्वाची भावना. चौथं, अस्वस्थता आणि चिंता, म्हणजे ते मन जे कधी शांतच बसत नाही. आणि पाचवं, शंका, अरे हे माझ्यासाठी नाहीये, हे जमणार नाही, असा विश्वास. आणि एक महत्वाची गोष्ट, हे अडथळे एकटे एकटे काम करत नाहीत, उलट ते एक सिस्टीम आहेत, एक दुष्टचक्र तयार करतात. एक साधं उदाहरण घेऊया. आपण सोशल मीडियावर स्क्रोल करतोय, कोणाची तरी पोस्ट बघून आपल्यालाही तसं काहीतरी हवंय असं वाटतं. ही झाली कामेच्छा. मग आपण तुलना करतो आणि स्वतःवरच राग येतो, हा झालाय द्वेष. मग वाईट वाटून काहीच करावंसं वाटत नाही, तो आला आळस. आणि मग माझं काही खरं नाही, ही चिंता आणि शंका मनात येते. बघितलं कसं एकामागोमाग एक सगळं येतं ते? आता आपण जरा अजून खोलात जाऊया. तिसरा भाग आहे स्वची मिथक. म्हणजे हा जो आपला आतला टीकाकार आहे, तो हल्ला कोणावर करतो? तो मी, तो स्व, म्हणजे नक्की आहे तरी काय? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जर आतून एक आवाज टीका करतोय, तर ती टीका नेमकी कोणावर केली जातीये? जेव्हा आपण हा मी कोण आहे, ज्याला अपूर्ण किंवा अयशस्वी म्हटलं जातंय, हे शोधायला लागतो ना, तेव्हा काहीतरी खूपच आश्चर्यकारक समोर येतं. यालाच बौद्ध तत्वज्ञानात अनात्म किंवा स्वरहित म्हटलं आहे. आता याचा अर्थ आपलं अस्तित्वच नाही असं होत नाही. याचा अर्थ असा आहे की आपण स्वतःला जो एक ठोस, कायमचा, स्वतंत्र मी समजतो, तो एक भ्रम आहे. आपण एक वस्तू नाही, आपण एक प्रक्रिया आहोत, एका नदीसारखी, सतत बदलणारी, सतत वाहणारी. हा फरक नीट समजून घ्या. जेव्हा आपण म्हणतो, मी एक चिंताग्रस्त व्यक्ती आहे, तेव्हा आपण स्वतःला एक कायमचं लेबल लावतो. पण त्याऐवजी जर आपण असं म्हटलं की आत्ता चिंता उपस्थित आहे किंवा अपुरेपणाची भावना निर्माण होत आहे, तर काय होतं? तर ती एक तात्पुरती अवस्था बनते, एक अनुभव जो येतो आणि जातो. ही आपली ओळख नाही. हा एक छोटासा बदल वाटेल, पण यामुळे खूप मोठा दिलासा मिळतो. हे अगदी नदीसारखं आहे. आपण नेहमी वाहत असतो, नेहमी बदलत असतो. आपण दोनदा एकच व्यक्ती असूच शकत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की काल ज्या व्यक्तीकडून चूक झाली होती, ती व्यक्ती आज तशी नाहीये. प्रत्येक क्षणाला आपल्या पेशी बदलतायत, विचार बदलतायत. त्यामुळे भूतकाळातल्या चुकांना चिकटून बसण्यात काहीच अर्थ नाही, कारण तो मी आता अस्तित्वातच नाही. बरं, हे सगळं कळलं, पण आता करायचं काय? चला तर मग,
चौथ्या भागाकडे वळूया, दयाळू मनासाठी सराव. आता आपण काही व्यावहारिक उपाय बघणार आहोत जे आपण लगेच अंमलात आणू शकतो. यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा सराव आहे मेत्ता, म्हणजेच प्रेम, दया किंवा लव्हिंग काइंडनेस. आणि याची सुरुवात एका साध्या पण खूप महत्त्वाच्या कृतीने होते. ती म्हणजे स्वतःला शुभेच्छा देणे. हे इतरांना देण्याआधी स्वतःपासूनच सुरू करावं लागतं. का? कारण जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत इतरांना ते खऱ्या अर्थाने देऊच शकत नाही. आणि हा सराव खूप सोपा आहे, कोणीही कुठेही करू शकतं. पहिली पायरी, एक हात आपल्या हृदयावर ठेवा, मग शांतपणे मनातल्या मनात स्वतःला शुभेच्छा द्या. मी सुखी होवो, मी निरोगी राहो, मी सुरक्षित राहो आणि मी सहजतेने जगू शको. सुरुवातीला हे थोडं विचित्र वाटू शकतं, पण सातत्याने केल्याने स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू लागतो. आणि हे लक्षात ठेवा, जे आपल्याकडे नाही ते आपण देऊ शकत नाही. सरावाची सुरुवात ही स्वतःपासूनच होते. आत्मकरुणा म्हणजे स्वार्थ नाही, उलट ती इतरांवर खरी करुणा दाखवण्याचा पाया आहे. जेव्हा आपला स्वतःचा कप भरलेला असतो तेव्हाच तर आपण त्यातून इतरांना काही देऊ शकतो, नाही का? आता आपण आपल्या विवेचनाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. 5वा विभाग, आत्मकरुणेचा मार्ग. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा प्रवास कुठल्यातरी अंतिम मुक्कामाचा नाही, तर हा एक निरंतर चालणारा मार्ग आहे. शांती ही अशी गोष्ट नाहीये जी आपल्याला निर्माण करायची आहे. उलट जेव्हा आपण दुःख निर्माण करणं थांबवतो तेव्हा जे काही उरतं तीच शांती आहे. यातली सगळ्यात सुंदर गोष्ट हीच आहे की आपल्याला काहीतरी नवीन मिळवायचं नाहीये. आपल्याला फक्त ते अडथळे, ते ढग दूर करायचे आहेत जे आपल्या नैसर्गिक शांतीला झाकून टाकत आहेत. शांती तर आधीपासूनच आपल्या आत आहे. गौतम बुद्धांचे शेवटचे शब्द होते, स्वतःसाठी स्वतःच प्रकाश बना. किती अर्थपूर्ण आहे हे. याचा अर्थ आपला अंतिम गुरु, आपला अंतिम आधार आपल्या आतच आहे. हा मार्ग खूप वैयक्तिक आहे आणि तो आतूनच उजळतो. बाहेरचं कोणीही आपल्यासाठी हा प्रवास करू शकत नाही. तर जाता जाता हा एक प्रश्न, आज स्वतःसाठी तो प्रकाश बनण्याचा एक छोटासा मार्ग कोणता असू शकतो? आज स्वतःवर थोडी दया दाखवण्यासाठी आपण कोणती एक छोटीशी गोष्ट करू शकतो? कदाचित स्वतःवर न रागावणे किंवा फक्त काही क्षण शांतपणे श्वास घेणे. सुरुवात अगदी लहान असू शकते, पण ती महत्त्वाची आहे.